Practice at 2.6. Problem number 1. यात आपण जर बघतोय प्रोडक्ट ऑफ, प्लीज इकडे लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 1. प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. Find her present age. मी तुम्हाला आधीच सांगितलं जे शोधायचं काय आहे. लेट समजा द प्रगतीज एज is how much? X year. आजची प्रेझेंट एज. प्रगतीज प्रेझेंट एज इज X year. मग तिथं दोन कंडिशन आहेत. कुठल्या? तर फर्स्ट आहे 2 years ago. ॲको म्हणजे आधी आणि 3 years hence 3 वर्षानंतर. म्हणजे प्रगतीचं जे काही वय आहे ते आपल्याला माहिती का नाही. तर 2 वर्ष आधी तिचं जे वय होतं आणि 3 वर्षानंतर तिचं जे वय असणार आहे त्या दोघांचं गुणाकार किती आहे? 84. सो बाय गिवन कंडिशन और अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन प्रगतीज एज, प्लीज इकडे बघा, 2 years ago multiplied by प्रगतीज एज 3 years hence is equal to how much? 84. मग सध्याचं तिथं जर वय x आहे तर 2 years ago किती असेल? 2x आणि प्रगतीचं एज 3 वर्षानंतर किती असेल? जस्ट व्हॉट यू नीड मल्टिप्लिकेशन. x -2 ने मी मल्टिप्लाय केलं असतं पण -2 आला म्हणून तुम्ही गोंधळून जाता. म्हणून मी पहिले x ने या पूर्ण संख्येला गुणलो आणि ही मधली साईन घेतली प्लस आणि x -2 ने परत या 3 ने गुणलं मल्टिप्लाय करा. x into x, x square, x into 2 minus 2x, x 3 into x, 3x minus 6 equal to 84. ज्यांना डायरेक्ट येतं त्यांनी डायरेक्ट केलं तरी चालतं x into वगैरे. मग x square minus 2 plus 3 plus x minus 6 minus 84 plus 1 वाले 82 minus equal to 0. x square plus x minus 90 equal to 0. minus 90 आपल्याला डिफरन्स कितीचा पाहिजे? ओनली जस्ट 1. किती येणार? 10 9. व्हेरी गुड. तर हे प्लस आहे ना, तर काय ना प्लस काय ना x square plus 10x minus 9x minus 90 equal to 2. x plus 10 minus 9 कॉमन काढलंय. x plus 10 x plus 10 equal to 0 or x minus 9 equal to 0. Therefore x equal to 9. h कधीच मायनस नसतं. तर प्रगतीज एज काय ना प्रगतीज एज इज 10 years. ओ सॉरी 9 years. माझ्या डोक्यात आता हे चालू आहे की तुम्हाला 9 years प्रूव्ह कसं करून द्यायचं. तर 9 years प्रूव्ह करत असताना 2 वर्ष आधी तिचं वय होतं 7 आणि 3 वर्षानंतर, कारण 9 वजा 2 7, 9 - 2 7 आणि 9 + 3 12 समजा 82. तर आधीचं 9 ही प्रगती दिदींचं वय 2 वर्ष आधी 7, 3 वर्षानंतर 12 12 समजा 84. चला लिहून घ्या फास्ट.